तुझी दिन रात झरे जणू घन हा सुखाचा सांग सावरू तोल कसा मी वेड्या मनाचा सुख दुःखाच्या वाटेवरती होऊन राहू सोबती तू तिथे मी हो अनुरागाच्या वळणावर दे विश्वासाची सावली तू तिथे मी तू तिथे मी तू तिथे थँक यू. वेलकम. मंजिरी, सत्यजितला ना कप नेहमी असा ठेवलेला लागतो. हा. आणखी काय काय माहितीये तुला त्यांच्याबद्दल? चहामध्ये ना साखरेचं प्रमाण थोडं जरी कमी जास्त झालं ना तरी सत्यजित चहा पीत नाही बरं का. हो. बापरे. नाश्ता सकाळी 8:30 म्हणजे 8:30लाच लागतो. त्याचे कपडे असे नीट अरेंज्ड लागतात. शूज नेहमी दरवाजाजवळच लागतात. तो कधी पूजा केल्याशिवाय बाहेर पडत नाही. पूजेचं साहित्य हे सगळं रीतसर लागतं. म्हणजे देवाला वाहण्यासाठीची फुलं पाणी शिंपडलेली लागतात. आणि म्हणजे व्हेरी इम्पॉर्टंट हा, त्याच्या टेबलवर पेन स्टँड राईट साईडला, पेपर्स लेफ्ट साईडला आणि पेपर क्लिप्स आणि पिन्स समोर ठेवलेल्या लागतात नेहमी. अँड प्लीज डोंट फॉरगेट, त्याच्या लॅपटॉपला त्याच्या परमिशन शिवाय हात लावायचा नाही. असं जर झालं ना तर बाप रे बाप रे बाप, तो एवढा चिडतो. आणि ऑफकोर्स त्याला कुठच्या गोष्टीमुळे कधी राग येईल ते कोणाला सांगता येत नाही. आता हे सगळं तुला सांभाळायचंय, न घाबरता. सवय करून घे या सगळ्याची. होईल ना? हो. मी नक्की प्रयत्न करेन. तू तू कधीपासून करतेस हे सगळं? दोन वर्ष. न थकता, न थांबता आणि न कंटाळता सतत करत आले मी हे सगळं सत्यजितसाठी. दोन वर्षात तुला सगळं सवयचं झालं. माझ्याकडे तर आयुष्य आहे. मला कसलीच चिंता नाही.
प्रिया, प्रसाद दे. प्रसाद आणलाय मी. हे घ्या. तुला कोणी सांगितलंय? प्रियाने कालच सांगितलं मला सगळं. आय एम सो सॉरी. मला आज उठायला थोडासा उशीर झाला. मी लगेच पूजेचं सामान आणि फुलं घेऊन येते. प्रिया, पूजा झाली आणि प्रसादही मिळालाय. हॅलो. आई आई दादा असं का वागतोय? आई तूच मला सांग, मी काही चुकीचं केलंय का? अगं अगं प्रेम करणं पाप असतं का? सांग ना. सत्यजितला राग येणं साहजिक येणार आहे. आई दुसरं काय म्हणणार आहे मी गौरांग? तू लग्न केलंयस हे तू आम्हाला सांगूनही करू शकला असतास ना. तुला कोणी अडवणार नव्हतं. आम्हाला सगळ्यांना सुद्धा आनंदच झाला असता नाही का? हो आई. अगं आई मला पण खूप आनंद झाला असता, पण आई तुम्हाला समजून तर घे. अगं अगं तू नाही मला समजणार तर कोण समजून घेणार? अगं मी मुलगा आहे ना तुझा. हो, आणि सत्यजित सुद्धा माझाच मुलगा आहे. त्याच्या आयुष्यात आलेल्या आनंदावर मला विरजण घालायचं नाहीये. आई आई त्यात विरजण काय? हे बघ, अशा प्रसंगी मला घरात वाद नको आहेत. आई आई मी अगं माझ्याच गावात माझं हक्काचं घर असताना एका परक्यासारखं हॉटेलमध्ये राहायचं? तसं नाही रे बाळा. सत्यजित आता देवदर्शनाला जाणार आहे. तो गेला की आपण बोलूया. बघूया याच्यावर काही मार्ग निघतोय का ते. थोडे दिवस गेले की सत्यजितचा राग सुद्धा शांत होईल. अगं आई अगं पण असं काहीतरी मार्ग निघेल यातून. ठेवते फोन. आणि काळजी घ्या. चला, उशीर होतोय. आणि आधी देवदर्शन. सत्यजित, आधी अंबाबाईचं दर्शन घ्या, नंतर तुळजापूरला जा, तिथे देवीचं दर्शन घ्या आणि तिला सांगा म्हणावं नवीनच संसार आहे, तुझी कृपादृष्टी असू दे. आई, या सगळ्या सूचना तू आतापर्यंत 422 वेळा दिलेस. नमस्कार करतो. सुखी व्हा. निघू आम्ही? चला, मी पण येते तुळजापूरला. आय एम रेडी. चला, निघूया ना. उशीर नाही होते का? नाही तर म्हणाल माझ्यामुळे उशीर झाला म्हणून. प्रिया, हे दोघे जण. मावशी माझा नवस आहे आणि तो लवकरात लवकर फेडायला नको का?
म्हणून मला जायचंय. अगं पण मावशी मला माहितीये हे दोघ जण लग्नानंतर पहिल्यांदा बाहेर चालले, पण हे काय हनीमूनला चालले नाहीयेत. सो माझ्यामुळे प्रायव्हसी डिस्टर्ब होण्याचा काही प्रॉब्लेम नाहीये, हो ना मंजिरी? अगं पण असं कसं तू? चला ना लवकर निघूया का आपण? 1 मिनिट प्रिया. मी आणि मंजिरी बोल व्यंग. नेहमी चुकीच्या वेळी कसा फोन करतोस रे? आम्ही आता तुळजापूरला जायला निघतोय. काय त्या पाटलाचं काय? व्यंग, एवढ्या साध्या गोष्टी तुला हँडल नाही करता येत का रे? नाही थांब, मी येतो तिकडे. हो मी येतोय ताबडतोब पुण्याला. देवदर्शन कॅन्सल. सॉरी, मी जरा चेंज करून येतो. प्रिया, बाहेर गाडी आहे, ड्रायव्हर आहे. ताबडतोब तुळजापूरला जाऊन ये. नवस वेळच्या वेळी फेडलेलीच बरी असतात. उद्यापासून या सगळ्या जागा मंजिरीला दाखवून ठेव, म्हणजे तुझा या खोलीत येण्याचा त्रास वाचेल. असा गेलो आणि असा आलो. काही शोधताय का? मी बघू. बघते मी. अहो हे काय, इथेच आहे रुमाल तुमचा. बघते मी. तुला माहितीये का मी काय शोधतोय? थांब. मी मदत करू का? उद्यापासून या सगळ्या जागा मंजिरीला दाखवून ठेव, म्हणजे तुझा या खोलीत येण्याचा त्रास वाचेल. असा गेलो आणि असा आलो. जाऊ ना? तुमचं लग्न होण्याच्या
काहीच दिवस आधी मी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. प्रिया प्रिया ग, असं काय? असं रडतं का कुणी? मग काय करू मी? काही उपयोग नाहीये माझा या घरात आता. अगं कोणालाही माझी गरज नाही उरली. असं काय बोलतेस? उगाच खोटी समजूत काढत राहायचं स्वतःची. का? खोटी का? आता तूच बघितलंस ना, यांचं पान सुद्धा हलत नाही तुझ्याशिवाय. पण हे असं किती दिवस चालणार आहे? तो आत्ताच काय म्हणाला ऐकलंस ना? तू होतीस ना तिकडे. अगं अगं त्यांचं बोलणं माझ्याही पेक्षा तुलाच जास्त माहितीये. खरंय, त्याचं बोलणं मलाच जास्त माहिती आहे. पण आता त्याचा काय उपयोग आहे? त्यांनी ते सगळं तुला सांगायला सांगितलंय ना. बरोबर आहे, लग्न झालं, बायको आली, आता माझी काय गरज आहे ना? तू सगळं आहेस की करायला. अगं प्रिया, अगं आई तर तुला या घरातली पंतप्रधान म्हणतात. ते सगळं बोलायला असतं ग, खरं तसं काही नसतं. शब्दांचे पतंग उडवायला काय लागतं? प्रिया हे बघ, असं नाहीये. मंजिरी, मी ना या घरात आधीपासून आहे, त्यामुळे इथे काय असतं, कसं असतं हे मला चांगलं माहिती आहे. पण आता काही झालं तरी सत्य हेच आहे ना, की माझं या जगात कोणीही नाहीये. मला ना कंटाळा आलाय असं आयुष्य जगण्याचा. मला हे आयुष्य संपवून टाकावंसं वाटतं. प्लीज प्लीज असं नको बोलूस तू. मग कसं बोलू मी? मी तर असं करण्याचा प्रयत्नही केला होता. म्हणजे की तुला ना कदाचित या घरात हे कोणी कधी सांगणार नाही, पण तुमचं लग्न होण्याच्या काहीच दिवस आधी मी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. अगं प्रिया, अगं गोडीस का तू? असं करतं का कुणी? उलट तू आहेस म्हणून आधार वाटतो मला तुझा. आताच बघ ना, तू होतीस म्हणून सगळं नीट झालं, नाहीतर मला अजूनही मला नीटचं काही कळत नाही. अगं आपण एक काम करूया, यांचं आतापर्यंत जे काही तू करत आलीस ना, तू कर, सगळं तसंच कर. हं? पण मंजिरी, सत्यजित म्हणाला की ते सगळं मी बोली ना त्यांच्याशी. हं? आणि माझी काहीच हरकत नाही. अगं तू नक्की बोलशील? हो नक्की? हो, मी बोलीन. नक्की ना? अगदी नक्की.